सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुशखबर। शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे। वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी चौक टाकवडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकवडे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री मदन सीताराम कारंडे, चेअरमन बालाजी पतसंस्था इचलकरंजी, संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल, मान्य श्री उत्तम आनंदराव शेळके, मान्य श्री प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी, माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, सवालका सुभाष भोई कोल्हापूर, माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरोळ, श्री सौरभ अशोक निर्मळ, चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे, सौ लतीफा शेख शिरडोन। या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। चला तर रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता टाकवडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया। राधानगरी तालुक्यातील ओलवण येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। संशयित आरोपी संतोष पाटील याला राधानगरी पोलिसांनी अटक केली। आरोपी संतोष पाटील आणि पीडित मुलगी हे ओळखीचे आहेत। गेल्या 1 वर्षापासून म्हणजे मार्च 2023 पासून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवून ग्रामपंचायत ओलवण आणि दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील झोपडीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला कणकवली येथे उपचारासाठी नेलं। तिथे तपासणी केल्यानंतर ती 4 महिन्याची गरोदर असल्याचं समजलं। त्यानंतर पीडित मुलगीनं आरोपी संतोष पाटीलच्या विरोधात प्रथम कणकवली पोलिसात तक्रार केली। त्यानंतर गुरुवारी राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी संतोष पाटीलला अटक झाली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे।